की काल परवा सकल उत्पन्न भारताचं जाहीर झालं, त्यात महाराष्ट्राचा नेहमी वाटा 15% असतो. यावेळी पहिलं वर्ष आहे, महाराष्ट्राचा वाटा घसरला. आम्ही 15%वरून 13%वर आलो. कारण यांची नाकर्तेपणाची वागणूक, जे दिसेल ते गुजरातला घेऊन जायची, गुजरातमध्ये नेतृत्व जे आहे त्यांची आग्रहाची भूमिका आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद नसणारे आमचे हे त्रिकूट, महाराष्ट्रातलं हे त्रिकूट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. लय घाबरतात हे. म्हणजे त्यांनी सेकंड केला तरी आमचे खुश, आणि तेच सारखं क्लिप महाराष्ट्रावर फिरवायची. बघा, मोदी साहेबांनी माझ्या पाठीवर थाप मारली. आता मारणारच या, 20 तारखेपर्यंतच मारणार, नंतर बघा कसा घाईला आणल. आता घेतले कडेवर तर 20 तारखेपर्यंत, 20 तारखेनंतर काय अवस्था होते माहित नाही. महाराष्ट्राने काय करायचं ठरवलेलं आहे. पण मला वाटतं की भारतीय जनता पक्षाला 2 गोष्टी अडचणीच्या ठरल्या. एक म्हणजे शिवसेना फोडली, त्यावेळी महाराष्ट्रभर चर्चा होती, खोके देऊन फोडली. कोणी एवढे घेतले, कोणी तेवढे घेतले. महाराष्ट्रातल्या जनतेनंच आकडा फिक्स केला की 50 खोके घेऊन कार्यक्रम केलाय आपल्या आमदारांना म्हणून. प्रत्येक आमदाराबद्दल चर्चा असायची. आणि दुसऱ्या बाजूला ते 71,000 कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख नुसता मोदी साहेबांनी तिकडे भोपाळला केला. भोपाळ किती लांब, करंट इकडे लागला आणि कधी गेले कळलं पण नाही हो. आणि गेले ते गेले, भाजपने मंत्रिमंडळात घेतलं. याचाही फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे. महाराष्ट्राच्या मनातूनच उतरला भारतीय जनता पक्ष. आता आणखीन एक काम, भ्रष्टाचार ज्यांच्यावर झाले ते मंत्रिमंडळात घेतले, ठीक आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही नाही केलेले, देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केलेले आहेत. आमचा काय संबंध नाही. त्यांनी यांना भ्रष्टाचारी ठरवले, घाबरवले, काहीतरी घोटाळा असेल म्हणून घाबरले आणि घाबरून तिकडे जाऊन संरक्षण घेतलं. आपण नवाब मलिक यांना ऐकले ना, अतिशय चांगल्या पद्धतीनं नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचा विरोध करायला सुरुवात केली. यांनी नवाब मलिकांना घेरलं. नवाब मलिकांना सगळे आरोप त्यांच्यावर लावले. त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना तुरुंगवास झाला. त्यांना NIAच्या एका केसमध्येही केस दाखल केली. आणि नवाब मलिक हे राष्ट्रद्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आहेत नवाब मलिक हे. मी नाही, देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा सांगितलं. एकदा चुकून आजारातनं बाहेर पडल्यावर नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर विधानसभेत फिरायला लागले, तर लगेच पत्रक काढलं ते आमच्या बाजूनं नाही येतात, ते तिकडे बसलेले आहेत म्हणून. आता त्याच नवाब मलिकांना देशद्रोही तुमचा आरोप आहे, आमचा नाही आहे, कारण आम्ही सिद्ध झाल्याशिवाय काही बोलत नाही. पण देशद्रोही माणसाला तुम्ही तुमच्या पॅनलमध्ये घेतला. अजित पवारांनी त्यांना पक्षाचं तिकीट दिलं, भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं. आणि स्कीम काय तर एकावर एक फ्री, म्हणजे नवाब मलिकनाही तिकीट आणि त्यांच्या मुलीलाही तिकीट, 2 तिकीटं देण्याचं काम केलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने भारतात सांगतील की आम्ही देशद्रोह्यांना बरोबर घेत नाही. देशद्रोही पण तुम्हाला चालतात, पण लाडक्या खुर्चीला सोडायचा नाही असा निकाल जर तुम्ही घेतला असेल तर तुमच्या बाबतीत निकाल घ्यायला महाराष्ट्र समर्थ आहे. हा स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली ही जाणीव आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला आहे. सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. भ्रष्टाचाराच्या तर मोठ्या कथा आहेत. पण त्याचबरोबर कुणी विरोध केला तर त्याला पूर्ण त्रास द्यायची पद्धत राजकारणात पूर्वी नव्हती. भाऊ राजकारणात होते, आमची मागची पिढी राजकारणात होती. असं कधी महाराष्ट्रात तुम्ही जुन्या माणसांनी कधी ऐकले का की ह्यांनी पार्टी सोडली की त्याच्या मागच लागायचं, त्याने सोडली तर दुसऱ्या कुणाला तरी घ्यान, चालव ना तुझी पार्टी, त्याच्या मागे का लागलाय? पण ती प्रवृत्ती यांची राहिलेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये विरोधकांना त्रास देण्याची पद्धत, ही नवी पद्धत भारतात आणली. त्यामुळे देखील भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनातनं आता उतरायला लागलेला आहे.
महागाई आहे, बेरोजगारी आहे, अशा पद्धतीनं राजकारणात वागण्याचं काम आहे. महिला सुरक्षित नाहीत हा तर मोठाच भाग आहे कथेचा. त्या अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आपण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष म्हणून ही राष्ट्रवादी अजित पवार यांची जी पार्टी आहे हे सगळे एकत्रित आहेत. ह्या महाराष्ट्राची अधोगती झाली आहे ना, ती एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून अधोगतीला महाराष्ट्र नेलाय. यांचं लक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीकडे नाही, यांचं लक्ष खुर्चीकडे आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रात जे 2 मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष आहेत ते फोडण्याचं पाप ज्यांनी केलं, शरद पवार साहेबांना फसवून पलीकडे जाऊन बसण्याचं ज्यांनी पाप केलं, त्यांना प्रायश्चित्त देण्याचा मुहूर्त 20 नोव्हेंबरला नक्की झालेला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे. जरा व्यवस्थित जावा. भरणे मामासारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीनं तुम्ही काम करा. गद्दाराला जर सोडलं तर महाराष्ट्रातलं राजकारण विस्कटेल. पुन्हा कधीही महाराष्ट्र स्वाभिमानाने भारतात उभा राहणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा राहायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्राचा काय आहे हे देशाला सांगायचं असेल, तर या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने जे आमचे उमेदवार आहेत तो प्रत्येक उमेदवार विजयी करायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत ते कधी आयुष्यात विसरू नका. आणि म्हणून गद्दाराला प्रायश्चित्त आपल्याला करायचंच आहे.